शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजलेले आहेत जवळजवळ 5:30 पावणे 6 झालेत आणि आपण निघालो आहे शहानूरमधल्या नरनाळा जंगल सफारीला. आपली गाडी रेडी आहे, सगळे सज्ज झालेत. चलो पुढे गेल्यावर भेटूयाच. बघा थोडं गाठ आहे त्यामुळे शब्द अडकत आहेत. राजेशभाई आहेत सोबत, ते आम्हाला तिथे ड्रॉप करणार आणि आम्ही जिप्सीने जाणार आहोत. चलो बसून घेऊया. थँक्यू. वेलकम. आणि आमचे मेंबर खूप कमी झालेत, एवढेच मेंबर आहेत आमच्यासोबत आता. मित्रांनो नरनाळा व्हाईट सेंच्युरी बघा, तुम्हाला दाखवतो गेट. ह्या गेटने आपण एंटर होणार आहोत. आता उमेश चाललाय, आपलं माझं आधार कार्डने घेतलंय, सगळ्यांची परमिशन काढेल. सकाळी सकाळी खूप शांतता आहे बघा, तुम्ही प्राण्यांचा आवाज येत असेल. आता ह्यापैकी कुठली तरी एखादी जीप आपल्याला असणार आहे. नरनाळा वाघ. मित्रांनो ही एक गाडी आहे आपल्यासोबत आणि एक आहे ही. सगळेजण बरेचसे मेंबर गळलेत. आम्ही आता 7-8 जण नरनाळा वाईल्ड सेंच्युरी बघू शकताय. खूप छान. तो एक वाघ लपलाय. हा 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 हा. मित्रांनो इथे एंट्री फी भरायला लागते जिप्सीची. ऑलमोस्ट तेवढीच असेल, 3,000 रुपये पर जिप्सी. 6 जण आणि बघा मेंबर्स आहेत सोबत. बघूया चला, एंटर केल्यानंतर तर तुम्हाला पुढे आपण भेटूच. मित्रांनो उमेश येत नाही, इथे ड्रॉप करायला आलाय. राजेशभाई पण आम्हाला ड्रॉप करायला आलाय. इथे वस्ताद आहेत, वस्ताद मीन्स आपले शेफ आहेत आणि सोबत देवा आहे तो तिकडे बघतोय. असो दे. आणि इकडे ही गाडी भरली बघा. म्हात्रे साहेब तिकडे आहेत, सगळे तिकडेच आहेत. आपल्यासोबत कोण असणार आहे? मी. काय नाव भाऊ? श्रावण जांभळे. श्रावण आहे आणि सोबत अजून एक ड्रायव्हर साहेब. तुमचं नाव काय? सलमान. सलमान भाई. तुम्ही होते मगाशी गाडीत ना? मग बघितलं म्हणजे बरोबर घेतले मी मगाशी व्हिडिओ. सलमान भाई आहेत आपल्यासोबत. सलमान साहेब आहे तो फिर टायगर दिखेगा. टायगर पिक्चर सलमानचाच होता ना, त्याच्यामुळे टायगर भेटणार आपल्याला. चला मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधलंच आहे हे. चलो पुढच्या व्हिडिओत कंटिन्यू राहा. काय काय बोललो आम्हाला सांगा. हे कोरकू आहे. होय होय ते कळलं, म्हणूनच बोललो वेगळं काहीतरी आहे ना. आपल्या व्ह्युअर्सना कळेल ना, जे व्हिडिओ बघणार आहेत आपले सगळे सबस्क्रायबरना समजेल भाषा. हे लाईट्स का लावलेत ते अशा? ओके ओके ओके. मग इकडे ॲनिमल्स येऊ नये इकडे म्हणून. ओके ओके. फक्त भीती. इथे लाईट लावायची नाही ना, म्हणून मी फ्लॅश बंद केला. छान मित्रांनो, गारठा आहे एकदम. या वेलकम टू मेळघाट टायगर रिझर्व. माय सेल्फ श्रावण सतीश जांभळे. आय एम अ नॅचरलिस्ट गाईड. आता हे जे जंगल सफारी करतोय सर आपण, मेळघाटात सर्वात मोठं सफारी आहे. बरं. 4 तासाचा. सध्या जे एरियातून चालली हा बफर झोन आहे. बफर झोन मीन्स गावाकडे जे 10 किलोमीटरमध्ये 15 किलोमीटरमध्ये जे एरिया आहे ते तो बफर झोन. त्या ठिकाणी फक्त गावातले ढोरं बकरी किंवा कुत्रं हे दिसतात तुम्हाला फिरताना. आणि कोर झोन म्हणजे ते वाईल्ड एनिमल दिसतात. गावातला कोणी बकरा ढोरं कुत्रं वगैरे दिसत नाही त्या ठिकाणी, म्हणून त्याला कोर झोन म्हणतात. ओके. सध्या हा 7 किलोमीटरपर्यंत बफर झोन आहे. या ठिकाणी काही लोकेशन उपलब्ध पाहिजे असू शकतात. लक्ष ठेवणार. मित्रांनो तुम्ही यांच्या तोंडातनं आवाज ऐकला असेल ना, तर असा आवाज येतोय कारण थंडी चिकार आहे. देवाचं नुसतं तोंड बघा करतोय सारखा सारखा. चलो व्हिडिओत कंटिन्यू राहा मित्रांनो. काही लोकेट झालं तर तुम्हाला दिसेलच. 100% नॅचरल जंगल आहे सर.
ओके, त्याच्यामुळे आपल्याला साईट सीन होणार एवढं कन्फर्म. नॅचरल जंगलात प्लांटेशन काहीच नाही आहे. 100% नॅचरल ऑक्सिजन आहे. त्यासोबत थंडी फ्री आहे. थंडी फ्री. चलो आता आपण बघूया काय काय बघायला मिळतंय. गेला गेला बघा, इकडे आहे, राईटला आहे, इथे खाली खाली लाईट आहे ना, म्हणजे मी बंद करला आणि ससा यायला. असो, ससा ससा दिसला सगळ्यांना, काही issue नाही. तरी चालू ठेवतो, जाऊ दे. मित्रांनो ससा होता, मी फोन ऑन करेपर्यंत मिस झाला. बघू अजून काय ना काहीतरी आता. हां हां, अच्छा, फोर्ट सफारी. ओके, हे आपण अरण्यात शिवतोय. हे प्राण्यांचा पाणवठा आहे. ओके ओके ओके. आणि खालून मला वाटतं नदी असेल का पावसाळी. आता सध्या ड्राय दिसतंय. ओके ओके. हां, हे आटलेलं आहे. येस येस येस, ते तिथे येतो येतो येतो. हां यस. झाडामध्ये सर 100% सागवणच झाड आहेत. हो हो, सर्व मिक्स Yes, yes. आहेत. फळस झाला, दुधारी, तेंडूपत्ता, चारोळी, हे कॉमन म्हणजे कमी झाडवाले. बर. 90% सागवण आहे. मित्रांनो बघा, आम्ही देवा आहे बसतात बघा, पॅकिंग करून बसलेत. सगळ्यांना थंडी वाजते. इथले लोकल असून तुम्हाला थंडी आहे, मला थंडी काय नाही लागत आहे. हां, थंडीच्या सवय असेल सर तुम्हाला. अरे नाही, गरम चालत नाही आपल्याला, थंड चालेल थोडं. असं चला, आता देवाचं म्हणणं, आपलं श्रवणचं म्हणणं आहे मित्रांनो की थोडं पुढे गेल्यावर चालू करा. आता काही गरज नाही, शांत. मित्रांनो किंगफिशर बघा किती छान बसला आहे. तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉगला सुद्धा पाहिला असेल, जो आपला श्रीवर्धनचा होता. चलो, गाडी आपली मागची गाडी येते ना. आणि आजी विचारते कोण काय झालं. जंगल बघू शकता, फुल घनदाट आहे. चलो. कसलं चारोळी. हो 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 हो, चारोळी त्याचं झाड आहे ते. ओके ओके ओके. इथे एक काळा खोड आणि बारीक आहे लेफ्ट मध्ये हा हा बारीक एकदम हा. हिरवा. हो, तेंदूपत्त्याचं झाड आहे. कुठलं तेंदूपत्ता. तेंदूपत्ता. टेंबुर्णी एक फळ पण येते, जंगली चिक्कू सारखा. अच्छा, चिक्कू सारखं एक फळ पण येते, टेंबुर्ण्या म्हणून. टेंबोळी. ते त्याच्या पानातून सर हा हा हा, टेंबोळीची पानं. हे काहीतरी मित्रांनो बघा, रस्ता बघा तुम्ही. आता आपण खाली जाणार आहोत. ही सगळी टीम तिकडे बसली आहे आणि आम्ही स्पेशली आम्हीच आहेत फक्त. चला पुढे गेलाय तो. मित्रांनो एक सांबार दिसतोय बघा, तुम्हाला दाखवतो. आपल्या पुढेच आहे आता. कुठे गेला आवाज ऐकून पळाला. रस्त्यात असेल तो कुठेतरी. तो चाललाय पुढे. हे बघा दोन आहे. हे बघा समोरच आहे आपल्या. वो हमारे सामने ही रास्ते से हां, आपल्या समोर आहे, समोर रास्ता दिखा रहा है. बघू शकता तुम्ही. जोड़ी है. जरा रुक जाओ. मागच्यानं पण दिसेल. मित्रांनो सांबर बघा आपल्या बरोबर चालतं आणि बघतोय बघा कसं आपल्याकडे बघतोय कसा. हा राऊंड राऊंड थांबतोय, उभा राहून बघतोय. सगळे बघतोय ते त्यांचं हे करता येईल. वा, रस्ता दिखा रहा है. सांबर आहे म्हणजे इथे टायगरचे चान्सेस आहेत. ऍक्च्युली म्हणून मित्रांनो रस्त्यात कसं थांबलंय बघा. आणि आपली दुसरी टीम पण आपली बघते. हो, पाठी किती येत आहे तुम्ही ते चेक करतायत आपल्या.
हे बघा आपली गाडी आणि आपण बघा किती डिस्टन्समध्ये आहोत. मला वाटतं जास्तीत जास्त एक 50 मीटरवर पुढे ती सांबर आहे. शांतपणे खात आहेत त्यांचं आणि तो लुक देतो आपल्याला. हमारे लिए रुकता है आगे जाके. थांबतोय तो आपल्यासाठी. अरे खाली है, उतरलं आगे अच्छा है खाली रास्ता, उतरलं आ खाली जाओ. उतरलं खाली उतरलं खाली उतरलं खाली उतरलं. नीचे उतरा. हे बघा मित्रांनो आता सोडून तिथं खाली गेले. हे बघा आणि बघतोय कसं आपल्याकडे फिमेल आहेत हे दोन्ही फिमेल आहेत. शिंगवाले मेल. मेल काय ते बोल बोल. हा सांबर हा वळून 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 चेक करतो ना तो. हा, म्हणून इझी शिकार होते त्याचे. मित्रांनो तुम्हाला आवडलंच असेल. आता बघू अजून पुढे पुढे अजून भरपूर प्राणी भेटतील रस्त्यात. म्हणजे रस्त्यात भेटतील आपल्याला. आपण कॅप्चर करणार आहोत. काहीतरी दिसते पुढे. आहे पगमाग दिसतात नाही काय. हे काय दिसतंय नाही फक्तच वाघाचे पाय हा फुटस्टेप दिसतात त्याच्या. म्हणजे पुढे तिकडे बफरमध्ये गेलाय. ओके ओके म्हणजे आपला चान्सेस आहेत येताना चान्सेस आहेत. चलो चलेगा. तोच ना गोष्टी. हां येस येस हा भोसरी आहे. येस तिथं बरेच होते हा भोसरी. हो हे अर्जुन अर्जुन अर्जुन. मित्रांनो येताना परत बघूच आपण. आता पुढे पण पाहू ना. हां 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 2 किलोमीटर आत जावं लागते. ओके पाहण्यासारखं वॉटरफॉल आहे. बरं बरं. पहाडीतून ना 3 स्टेप खाली पाणी पडतात. हो हो तो पहाडी ओके ओके. मित्रांनो काय दिसतंय. फुटपाथ दिसतात का चेक करतात. एक बफर झोनकडे गेलं ते तर कन्फर्म आहे. ते जाताना बघू आपण. सध्या ही सुरुवात झाली. आता काही ना काहीतरी दर्शन होईलच. साईट सीन नक्कीच आपल्याला आहे. पायचे ठिसे म्हणजे इथे अस्वल येऊन गेलेलं आहे. मित्रांनो थोडं थोडं पाणी आहे अजून. म्हणजे डोंगरातनं खाली उतरते. पाईपिंग केलेले आहे. इथे प्राणी येण्याचे चान्सेस जास्त असतात. सुरू झालेला आहे. मित्रांनो टायगर रिझर्वचं आता आपल्याला एंट्री सुरू झाली. महाराण आहे त्यामुळे इथे चान्सेस दिसतील. आता इकडे वाघ बघू शकतो आपण. टायगर सफारी. हा मित्रांनो इथे बघा तुम्ही सांबर बघा. जरा शांत राहा बरं का. टायगरचा आवाज येतोय म्हणे. हा गवत सगळं हो त्यामुळे ते दिसत पण ॲक्च्युली ग्रासलँड आहे ना. मोहाचं मोहाचं झाड. बघा ना बघा इथे एक अजून सांबार आपला जो आपण आता बघतोय बघा कसा. हां मेल आहे. मेल येस येस मग अच्छा होते ते 2 फिमेल होते. चलो त्याला बाय बाय करूया आणि पुढे जाऊया. मेन आलोय आपण ज्याला भेटायला त्याच्या शोधात. शिंगाचं. काय ते
हा. आजी आजी हरणं बघा, हरणं आणि रान गवा 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 गव्याचं मोठे डेरे बघ इकडे धावतात बघ. बघ हरणं बघ, आणि इकडं हरणं बघा, हरणं. वा वा वा, कळपच आहे, पूर्ण कळप आहे. अरे बापरे, भरपूर आहे. होय होय होय, लाट आहे, ऍक्च्युली लाट आहे बी काढतात पूर्ण जंगलामध्ये टाकतात. गावठी ते कसं मित्रांनो. हरणं बघा आणि रानगवे. वा 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 वा. मित्रांनो ही मजा आहे, हे अनुभवायला इथे यावं लागेल. हा हा हा, ॲक्च्युली किती छान. आणि एकदम जवळनं बघतोय त्याचा अनुभव वेगळाच आहे. अरे वा, इकडेही आहेत मित्रांनो स्पॉटेड डिअर. किती आहेत बघ हरणं. हरणांचं कळप आहे इथे फुल. ह्या लेफ्ट साईडला पण आहेत. आणि मित्रांनो हे बघा, रानगव्यांचं कळप बघा. कळप आहे. म्हणजे आपण कोलकासला पाहिले ते 5 होते, पण इथे बघा संपूर्ण कळपच्या कळप आहे. ते पुढे पण आहेत ते बघा, रस्त्याला रोडलाच आहेत. वा 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 वा. अरे वा, मारामारी चालू आहे. 2 मिनिटं थांबताय काय सलमान भाई? हरणांची मारामारी चालू आहे. शिंग एकमेकाला मारतायत, खेळतायत. शिंगांचा आवाज बघ कसला खतरनाक. एकमेकाला त्यांचे खेळतायत. म्हणजे ऍक्च्युली ते त्यांच्या फिमेल ह्यांना हे करण्यासाठी मित्रांनो हे असं हे करतात. म्हणजे त्यांना लुभवायचं असतं ना, त्यांच्या जोडीदार म्हणजे आपली, त्यासाठी भांडणं चालू आहेत. हो हो, हे काय. आणि आवाज, शिंगांचा आवाज तुम्ही ऐकला असेल मित्रांनो. म्हणजे आम्ही किती जवळ आहोत ते बघा. हा, मीटिंगचा प्रकार ऍक्च्युली. मित्रांनो इकडे धरण आहे, त्यामुळे मोराचा आवाज येतोय खूप. आपण कुठे जाणार आहे आता? राईडला जाणार आहे. रानगवे बघा, हे बघा. आता डॅमच्या इकडे जाणार आपण. बरंच काय बघतायला. चला हरणांना आता बाय बाय करूया आणि आपण पुढे जाऊया. स्पॉटेड डिअर झालेले आहेत, गवे झालेले आहेत. आता इकडे मोराचा आवाज येतोय मित्रांनो. आम्ही त्या दिशेने आता डॅमकडे निघालो. दिल्ली व्हायचे तिथे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. हा, घोळंब म्हणजे काय असं आहे? अच्छा 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 अच्छा, हे काय लागलेलेच आहेत. फोटो व्हिडिओज घेतले ना मी. हे काय व्हिडिओज काढले की आपल्या इकडे काय तस्करी काय चोरून नाही. चलो ते सगळं प्राणीसाठी. डॅम 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 पाणी पिण्यासाठी आलेलं असेल तर भेटेलही. वान नदी उगम, मेळघाट तलाव. ऑरेंज आणि व्हाईट कलरचे डक्स डक्स. मोर आहे सर. कुठे मोर कुठे? इकडे राईट साईडला. बघतो कुठे दिसला? अरे हा बघा पळतोय. मोर मोर आतमध्ये गेला तिकडे दाखवतो मी तुम्हाला. मोर हा बघा दिसतोय वरती. हा काय कुठे दिसतो तुला? इथे खाली. थांब समोर गेल्यावर कळेल. हा तो एक मध्ये कारकोच्या. हो हो हो, काय चक्र. ओके ओके. हो हो.
हा मोर मोर खाली आहेत बघा आजी. समोर बघा तिथे लेफ्ट साईडला पाण्यात. दिसलं दिसलं. हा आपण पुढे गेल्यावर कळतील. हा दिसलं दिसलं. थांबा थांबा. पण किती मोर आहेत बघा, किती मोर 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 मोर. नाही ते पुढे आहेत. लांडोर जास्त आहे. लांडोर आहेत. जास्त. उडते एवढं इकडे 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 इगल 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 इगल. बसते ते खाली 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 कुठेही झाडावर बसते आता तो बसला. ते बघा झाडावरच्या समोरच्या. खूप दूर हे काय? दूर आहे. हे मोर जवळ आहे. हे बघा लांडोर 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 उडतंय उडतंय लांडोर उडतंय. भरपूर आहे. बरेच आहेत बरेच. पाणी पिण्यासाठी. पाण्यासाठी हो हो. हे बघा हे बघा हे बघा बघा उडाला. काय लांडोर आहे? सगळे लांडोर आहेत. मोर कुठे गेले? बस 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 बस. हे बघ हे बघ हे बघ. झाडाचा काळीचा. झाड येते मध्ये. थोडं पुढे घ्या सलमान भाई. या खाली बी आहे. या झाडाच्या पुढे घ्या. नाही बस 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 बस. आता कसं होईल माहिती का, हा मोर आपल्याला घेता येईल हा बघा. दोन आहेत ते. नाही नाही, हा पूर्ण दिसतो नाही काय क्लिअर कट. ते 2 झाडा खाली खाली आहे. हा पूर्ण हा पिसारा फुलवेल आता. हो. अशी लक्षणं दिसत आहेत. दुर्बीण नाही ना. अरे फुलव. दोन मोर दिसले म्हणून तर नाही ते फुलव, त्याला पिसारा फुलवायला सांगतोय मी. ते नाही आता पिसारा. बस आता समोर आहे, अगदी समोर आहे. ते समोरच आहे. राईट साईड. हे बघा हे बघा हा बघा मित्रांनो, बघा मोर किती छान वाटतंय. अरे वा, पैसा बाहेर निकलो ना, झाड में क्या कर रहा है. लांडोर भरपूर आणखी समोर भेटणार आहे सर. हो का. आहे. तो हे लेपर्ड आहे ना. हो फुटप्रिंट्स दिसत आहेत लेपर्डचे. हां हां हे भालू दिसतंय. पलीकडून आपण आता पूर्ण राऊंड मारून आलोय डॅमला. अरे बापरे, सुंदर सुंदर. किती पाहिजे तेवढे मोर आहेत मित्रांनो. बघा हवे तेवढे मोर आणि वर धावतायत. आणि सगळे मोरच आहेत ऑलमोस्ट. सगळे मोरच आहेत. लांडोर नाहीये. होय होय. तिकडे लांडोर आहेत. त्या हे काय 3-4 त्या बाजूला आहेत. 2 मिनिटं आपण पिसारा फुलवला तर बरं होईल. मोरच आहे. हां, शांतता ठेवूया. काय करतात फार माहिती आहे का काय? हे काय लांडोर पण आहेत त्याच्यात. तेव्हा काकू तिकडून लेपटचे पग मारे. होय हा लेपर्ड. मित्रांनो हे बघा, हे रात्री बिबट्याचे फिरून गेले तिथून. बिबट्या इकडनं गेलेला दिसतोय आणि इकडे मोरच मोर आहेत. म्हणजे बघायला मिळाले मला. हा त्यामुळे चला एवढे मोर इथे आहेत. आता मोरांचं पूर्ण झुंडच आहे. झुंडवाले मोर, दिलमंगे मोर, कुल्लू मामा. बरोबर, नुसते मोर दिसून उपयोग नाही, आपला कुल्लू मामा दिसू दे म्हणजे सफारीचं आपल्या सार्थक होईल. कुल्लू मामा, कुल्लू मामा किधर आहे तुम. कुल्लू मामा. उतरायचं नाही म्हणाला म्हणून थांबवले. प्लास्टिक मित्रांनो आता थोडंसं ओपन पठारातनं आपण घनदाट जंगलात जाणार आहोत. बरोबर घेऊन तिकडं समोर पाहू शकता तुम्ही. आणि आपली गाडी पाठवून एक आहे आणि छान असं सनराईज होतोय. पण सनराईज पाहूया तर 2 मिनटं बाकी दर्शन घेण्याआधी सूर्यनारायणाचं दर्शन घेऊया. छान असं सनराईज आहे. ये मोह मोह के धागे असं गाणं गायला लागेल. तेरी उंगलियो. हे कसलं कन्स्ट्रक्शन केलं बाउंड्री लाईन. गावामध्ये हो पहिले जुनं गाव होतं ना इथं. अच्छा त्याच्यात ते राहिलेले अवशेष आहेत का. हो हे आश्रम शाळा होती. ओके ओके ओके. मित्रांनो इथे सलमानबाई सांगतात आश्रमशाळा होती पहिली. जंगल पूर्ण आता नंतर खाली केलेलं आहे. त्याच्यामुळे ते थोडेसे घरांचे अवशेष तसेच बाकी आहेत. मोठी होती ना तेव्हा इथं गाव होते इथं. ओके गाव होतं. 2012 कुठलं. 2012-13 मध्ये शिफ्ट केले पुनर्वसन झालं. अच्छा त्यांचं पुनर्वसन केलंय. कुठलं गाव. गुलरघाट. मित्रांनो पाण्याची टाकी आणि बघा तुम्ही इथे अजून त्याचं जागा राहिलेलं आहे साम थोडंसं. पण व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे त्यांना स्थलांतरित करण्यात आलं. त्याला हितातून इकडं आणलेलं घरला. हे हरण हरण हरण. थोडं पुढे घ्या थोडं पुढे घ्या.
हे बघा हे बघा हे बघा स्पॉटेड डिअर्स मित्रांनो धावतात हे बघा इथे शेजारी. आणि इथे बघा रोडवर आपल्या समोर आहेत बघा एकदमच पुढ्यात. किती छान. हा हो 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 हो. अरे 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 घाबरू नका, आम्ही नाही काही करत तुम्हाला. अरे अरे हे बघा मित्रांनो किती जवळ आहोत आपण आता. स्पॉटेड डिअर्स आहेत आणि मला वाटतं कळपाकळपणी भरपूर आहेत. ही काही घरं अजून तशीच आहेत. चेकपोस्ट आहे का? खात्याचे लोक राहतात. हो राहतो. फर्स्ट चेकपोस्ट. हे काय बिंदास फिरतात असेच. ते त्याच्या पैसे घेतले ट्रॅकिंग रेडियन्स मध्ये कोण कोण आहे काय काय ते का म्हणजे चालत फिरतात असे. अरे बापरे पण चालत वॉकिंग म्हणजे काय कायच्या काय. त्यांच्या आतमध्ये थांबलाय. असं होतं तर कुठं मागं नाही मागत होते. काय नव्हते ना कुठे आहे? तिथे लिंबूच्या झाडाजवळ. निघाल असेल कधी दिसलं सकाळी एकदम मॉर्निंग म्हणजे 10-15-20 मिनिटं पहिले. आत्ता इस्टिपेटचे बाहेर का हे नुसतं एवढं रॉडनी भीती नाही. भीती नाही का वाटत म्हटलं? पण ऑप्शन नाही आहे. ऑप्शन नाही, ड्युटी. आपणच वाघ. मित्रांनो बघूया आता. यांनी सांगितलं दादानी या तसं अस्वल असलं दिसेलच येताना. आणि सूर्योदय झालेला आहे. किती छान चित्र दिसतंय मित्रांनो. बघा नेचरमध्ये आहोत. इकडे काहीतरी दिसतंय मला समथिंग काहीतरी चरतंय. बघूया पुढे गेल्यावर कळेल. हा एकदम समोर आपल्या बघू शकता तुम्ही रानगावा. आणि एकदम आपल्यापासून जवळजवळ फक्त आणि फक्त 5 मीटरवरती आहे. बघू शकता रानगावे पाळले जात नाही. अगदी जवळ. अगदी जवळ. हे काय बाजूलाच आहे आपल्या. आपली ती गाडी कुठे आहे? नाही आले ना ते. मित्रांनो बघा म्हणजे किती जवळ आहोत आम्ही. म्हणजे तो मेल आहे सर. हां तो दिसत आहे ना. ब्लॅक मेल आहे आणि हे फिमेल आहे. हे फिमेल आहे. ब्लॅक असतो तो मेल मेल असतो. असतो. नर असतो. ग्रुप लीडर मला की अरे रानगावा काढा डायरेक्ट. मादी आणि नर ते हो काय चेंज केलं त्यानं रूट. भरपूर कळपच आहे इथे. आले आले आले. घ्या थोडी पुढं. आणि घाबरत नाही गाडीचा आवाज आला. मित्रांनो हे बघा समोरच आहे. त्यांना ना रोजचं येऊन जाऊन बघू शकता मित्रांनो. फुल कळपच्या कळप संपूर्ण कळप आहे इथे. आणि आपण किती जवळ आहोत हे तुम्ही अनुभवू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून. शिंग बघा. थोडं थोडं सलमान भाई आपण पुढे म्हणजे त्यांना पण बघता येईल. आपलं काय पहिलं बघणं होतं. अरे वा. हो तशी वेगळीच आहे. हो हां हां निळसर आणि पिवळा निळा असं असतं हे पहिल्यांदाच पाहिजे. केवढे जवळ आहेत आपल्या. हो एवढी एकदम. आणि ह्याची बेरंग हे सेम असं म्हशीसारखंच ना. पाताळी झाली. सारखंच आहे. त्याची उंबर खूप बायसन झाली. म्हणतात ना. बैसा बैसा. मोठं आहे सर हे. पण हे पॉवरफुल असतात. इंडियन गोल्ड. त्याची रंग किती छान होते. उल्फ गोल्ड. इंडियन God. आणि हे पिल्लू आहे. तर याच्याशी काय करण्यात भेटे. घाबरतात ना. हा नाही हे ऍक्च्युली गाडी बिडी पलटी मारू शकतात. एवढी ताकद असते त्यांच्यात. डबल पट्टी खाते आपल्या गाडी जर मारला त्यानंतर. हा बघा तयारीत होता उडी मारायच्या. असं पिछे जा रहा है. नशीब मागच गेला बाबा. तुझं नाही आला. नाही पुढे येत नाही. मित्रांनो बघा कसं बघतोय आपल्याकडे. अरे हे बघ, हा हाय हाय विचारतोय हाय म्हणून. काय चोर आहे का? अरे
हाय देवाचा कॅमेरा बघितला घाबरला तो. आता काय करायचं देवा. अरे 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 पक्षी बघ मस्त मस्त. चकाचोर आहे. हे दिलकट पण आहे. किंगफिशर किंगफिशर आहे. हे दिलकट आहे दिलकट. हे कुठलं? हा नीलकंठ आहे. ओके ओके. तो वरनं लाईट आहे त्यामुळे काही नीट कळत नाही. असं आता उडाला ना तो ट्रिप आहे. ओके. माझं क्षेत्र आहेच त्यामुळे आपण आता पाहूच. आणि सकाळची वेळ आहे त्यामुळे कदाचित दर्शन होईल. साईट सीन झालं पाहिजे. पुन्हा रानगवेच गवे. गव्यांचं दर्शन भरपूर होत आहे. सगळे रानगवेच आहेत बघू शकताय. पक्ष्यांचं कॉलिंग आहे मित्रांनो पण ते नॉर्मल आहे. आणि टायगरचं नाही दिसत आहे. बघूया. हा वरती आजी वरती बघितलं का गरुड. हा बघ वरती वरती हा झाडावर. थांब एक मिनिट. हाल रे. अरे हाल हालतच नाही मित्रांनो. ठीक आहे गरुड बसला. वाटतं त्याला. देवा म्हणतो त्याला थंडी होते. काय देवा गरुडाला थंडी असते. हलते 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 देवा बोलल्यामुळे. हा त्याची चोच नाही दिसत. हे काय बघा ना चोच आहे की. आता बघा तो आता तोंड फिरवलं बघा त्यांनी. दिसलं का आता हलवलं. व्याघ्र प्रकल्प. चलो हे बघा वांडर किती बघा इथे. सगळे सफेद वांडर वांडर. काय ते पक्षी मोठा असा एक अच्छा 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 आपलं टकाचोर. चकाचोर नावही काही मजेशीर आहे. हो. मित्रांनो हे बघा पाणी आहे. पांडवड्यावर हे बघा हे बघा. हे बघा बसले बघ ना. ते साफ करते. एक इथे वरती गेला ना तो. चकचकीत. पाणी वाहत आहे. अरे वा हे वाहतं पाणी दिसतंय. हो वाहतं पण आहे. पाणी कमी होतं आता इथे मला वाटतं चेकपोस्ट आहे का. तेच आहे. आसवन पाहायचे राहिलेत मित्रांनो तर ते पाहण्यासाठी आलोय. इथे मंदिर आहे. देवाला नमस्कार करून आपण पुढे जाऊया. पुढे गेले ती आसवन ते बघूया. बघू शकताय कन्स्ट्रक्शन. लाईट चालू आहे म्हणजे इथे कोण राहतं का. गाना कोण उतर गे नीचे. अब बाजार से तो आगरण की जाए देखो. हां अब धरना रोने खाती कर. हा रो बोलते वो व्यापार इथे तो इकच खूप आधी हो ना अस्वल होतं इथे. ते दिसलं नाही गेले कुठेतरी. अस्वल अस्वल ते मगाशी आपण आलो तेव्हा होते ना त्यांनाच बघायसाठी आपण इथे आलो होतो परत. एकदम क्लिअर कट क्लिअर एकदम व्ह्यू. मान हलव रे पैसा मान हलाव. गर्दन आता दाखवतो मी. आता हा आपल्याला इथनं चोच पण त्याची ती दिसते. इथनं क्लिअर कट आता चोच बी. हो हे बघ आता हलतोय. वॉटर क्रॉसिंग. येस. अरे पाण्याचा आवाज येतोय जोरात. इथे हरण मगाशी बसला होता ना छोटस. हरण आहे सर ते. ते रेस्क्यू आहे का. हरणातला सर्वात लहान प्रजाती बाकी आहे. ते होतं ते. हा त्याला रेस्क्यू केला. कसं ते माणसाला राहतात. हो 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 म्हणून तो तिथे आहे. सांबर शिंग आहे. नाही हरण आहे. आपण शिंग आहे तर त्याला कशी हो हो स्पॉटेड डिअर. हे काय पाय दिसतंय. फ्रेश पग मागत.
लेपट लेपट बिबट्या बिबट्या. आहे का? पण तो रिटर्न गेलाय, पाठीमागे गेलाय, उलटा गेलाय ना मित्रांनो. बिबट्याचे फुटमार्क्स आहेत बघा इथे. चलो मित्रांनो, आता आपण निसर्ग निर्वचन संकुल गुल्लर घाट इथे आलोय. कॅन्टीन आहे, वॉशरूम आहे, सगळं. आता आम्ही चलो मित्रांनो, हा व्हिडिओ आता आपण इथेच संपवूया आणि ह्याच्या पुढचं अर्धी राहिलेली सफारी आहे ते उद्याच्या भागात भेटू. चला, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे आता लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.